नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये प्रथमेश परब आणि त्याची बायको क्षितिजा ही गेली दीर्घदर्शनासाठी, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर यांचा लग्न सोहळा 24 फेब्रुवारीला थाटामाटात पार पडला। क्षितिजाच्या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। या दोघांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी खास उपस्थिती लावली होती। थाटामाटात लग्न झाल्यावर आता प्रथमेश परब लाडक्या बायकोबरोबर देवदर्शनासाठी निघालेला आहे। सकाळी जोडप्यांनी मुंबादेवीच्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतलं, याचा खास फोटो अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। प्रथमेश व क्षितिजाने लग्नानंतर पहिल्यांदा जोडीने देवाचे दर्शन घेताना खास पारंपरिक लुक केला होता। अभिनेत्याने फिकट गुलाबी रंगाचा सदरा तर क्षितिजाने लाल रंगाची साडी नेसली होती। नाकात नथ, भरजरीत दागिने, हातात हिरवा चुडा असा पारंपरिक लुक करून क्षितिजा मंदिरात गेली होती। मंदिरात परिसरातील खास फोटो या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केलेले आहे। दरम्यान गेल्या 2 दिवसापासून प्रथमेश आणि क्षितिजावर मनोरंजन क्षेत्रातून शुभेच्छाचा वर्षाव करण्यात येत आहे। प्रथमेशच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर अभिनेता शेवटच्या डिलिव्हरी बॉय या चित्रपटात झळकला होता। भविष्यात त्याला आणखी वैविध्यपूर्ण भूमिकेमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।